मी सतीश नानासाहेब कोळपे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लडकतवाडी। सन 2023-24 या वर्षी आम्हाला शिक्षणा फाउंडेशन यांच्यामार्फत कार्यानुभव पुस्तिका भाग 1 इयत्ता पहिलीसाठी आणि दुसरीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे। इयत्ता पहिलीसाठी दिलेल्या पुस्तिकेमध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीनं मुलांना सरावासाठी काही आकार, चित्र, त्याचबरोबर गाणी, काही बेरजेची उदाहरणं आहेत, काही वजाबाकीची उदाहरणं आहेत। ती अतिशय टाईप त्याचा मोठा आहे, मुलांना व्यवस्थित समजतात। त्याचबरोबर काही आकार आहेत, जसं वर्तुळ, चौकोन, आयत, अशा पद्धतीचे आकार त्यांना रेषेने जोडायचे आहेत किंवा चित्र रेषेने जोडायचे आहेत। मुलांचा हात वळण्यासाठी, त्याचबरोबर मुलांचा सराव होण्यासाठी खूप छान पुस्तिका या शिक्षणा फाउंडेशननं FLN वर आधारित तयार केलेली आहे आणि आम्हाला शाळेमध्ये सराव घेत असताना मुलांचा खूप फायदा होतोय। खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर इयत्ता दुसरीसाठी जी उपक्रम पुस्तिका या शिक्षणा फाउंडेशननं तयार केलेली आहे, त्यामध्ये इंग्रजीचे काही शब्द आहेत, त्याचबरोबर जी मुळाक्षर आहेत, अगदी अ पासून ते ज्ञ पर्यंतची जी अक्षर आहेत, त्यांचा स्ट्रोक कसा असावा, ती कोणत्या पद्धतीनं काढावी, त्याचा काढताना जो क्रम आहे तो त्यामध्ये दिलेला आहे। त्याचबरोबर काही शब्द गिरवण्यासाठी दिलेले आहेत, त्याचाही फायदा मुलांना खूप होतोय। त्याचबरोबर 2 अंकी वजाबाकीची उदाहरणं आहेत, 2 अंकी बेरजेची उदाहरणं आहेत, त्यानंतर पझल्स आहेत, काही कविता आहेत। त्या माध्यमातून मुलांचा खूप चांगला सराव होतोय आणि आमच्या लडकतवाडी शाळेतील पहिली आणि दुसरीची मुलं खूप छान पद्धतीनं ह्या पुस्तिका सोडवतायत आणि त्यांना मुलांना खूप छान त्याचा फायदा होतोय। पुन्हा एकदा शिक्षणा फाउंडेशनचे मनापासून धन्यवाद आणि अशाच उपक्रम पुस्तिका आपण इथून पुढेही द्या की जेणेकरून मुलांच्या शिक्षणामध्ये अधिकाधिक भर पडेल आणि आम्हाला शिक्षकांनाही याचा खूप फायदा होतोय की मुलांना सांगण्यावर, म्हणजे ज्या पूर्वीच्या पुस्तिका होत्या त्याच्यामध्ये एक छानसा बदल झालेला आहे की पूर्वीच्या पुस्तकामधला टाईप हा अतिशय छोटा होता आणि त्याचा मॅटर खूप मोठा असायचा। आता मात्र काय झालंय की मॅटर कमी आहे, परंतु टाईप मोठा असल्यामुळे मुलांना समजून घ्यायला आणि सोडवायला खूप सोपं जाते आणि त्यांना एक एक पान दररोज असल्यामुळं ते अतिशय मन लावून उत्साहानं आणि आनंदानं सोडवतायत। ही एक त्यातली जमेची बाजू आहे। खूप मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद। शिक्षणा फाउंडेशनची जी टीम आहे त्यांनाही धन्यवाद। त्याचबरोबर स्वयंसेवक नेहमी आमच्याकडे येत असतात, मुलांना गाणी, गोष्टी याच्यातून ते सांगत असतात, समजावून सांगतात, त्यांचेही मनापासून धन्यवाद।